मित्रांनो, आपल्याला वाटतं आपण पृथ्वीवर राहतो, पण सत्य हे आहे की आपण फक्त पृथ्वीच्या बाह्य कवचवर आहोत. आत अजून एक जग आहे जे आपल्याकडे पाहत आहे. तुम्ही कधी विचार केलाय का, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच्या आत काय दडलं आहे? आपण रोज पृष्ठभागावर चालतो, समुद्रात डुबक्या मारतो, पर्वत चढतो, पण पृथ्वीच्या आत काय आहे हे खरंच कोणाला माहिती आहे का? आपण शाळेत शिकलो, पृथ्वीची रचना अनेक लेयर्समध्ये आहे. क्रस्ट म्हणजे सर्वांत वरचा स्तर, मेंटल, आउटर कोर आणि इनर कोर, इथपर्यंत आपलं ज्ञान संपतं. पण आणखी खोलवर काय आहे, तिथं काय चालतंय याबद्दल केवळ अंदाज आहेत. एक थेअरी आहे जी खूप भयानक वाटते. त्यानुसार पृथ्वीच्या आत अजून एक संपूर्ण जग आहे, अजून एक पृथ्वी जिथं प्रकाश आहे, प्राणी आहेत आणि तिथे एक वेगळं जीवन चालतंय. हा सिद्धांत जगभरात प्रसिद्ध आहे, द हॅलो अर्थ थेअरी. काही जण म्हणतात ही फक्त कल्पना आहे, पण काही संशोधक, शास्त्रज्ञ आणि लोक सांगतात ते त्या गुप्त जगाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले होते. 18व्या शतकात एक वैज्ञानिक होते, एडमंड हॅले. त्यांनी सांगितले पृथ्वी आतून पोकळ आहे, त्यात अनेक थरावर जग आहेत जे एकमेकांभोवती फिरतात. त्या थरांमध्ये वायू, वातावरण आणि प्रकाश आहे. त्याने म्हटलं कदाचित आतमध्ये एक लपलेलं जग आहे जे सूर्यप्रकाशाशिवाय स्वतःच्या ऊर्जेवर जगतंय. विचार करा, जर हे खरं असेल तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती फक्त बाह्य कवच आहे आणि आतमध्ये अजून एक सभ्यता लपलेली आहे जी हजारो वर्षांपासून आपल्याला पाहते, पण आपल्याला याचा काहीच अंदाजा नाही. पूर्वेकडील संस्कृतीमध्ये अगर्था किंवा शांभाला नावाचं एक पवित्र शहर बद्दल सांगितलं जाते जे जमिनीखाली आहे. बौद्ध ग्रंथ, तिबेटी साधू आणि हिंदू पुराणांमध्येही त्याचा उल्लेख येतो. काही मतांनुसार हे राज्य पृथ्वीच्या आत आहे, जिथे महात्मे, देवता आणि प्राचीन आत्मे राहतात. ते लोक पृथ्वीच्या ऊर्जेशी थेट जुडलेले आहेत. त्यांचं आयुष्य हजारो वर्षांचं असतं आणि ते बाह्य जगातील बदलांवर लक्ष ठेवतात. 1947 मध्ये अमेरिकन नेव्हीचा एक पायलट होता, ॲडमिरल रिचार्ड बायर्ड. त्याने आपल्या डायरीत लिहिलं, तो उत्तर ध्रुवावरून विमानातून जाताना त्याला दिसला खाली एक प्रचंड छिद्रासारखा भाग होता. तिथे त्याला हिरव्या जंगलांनी भरलेली भूमी दिसली. तिथे मोठे प्राणी, अगदी प्रागैतिहासिक दिसणारे पक्षी होते. त्याने सांगितले, मी पृथ्वीच्या आतल्या जगात गेलो होतो. नंतर मात्र ती डायरी क्लासिफाईड करण्यात आली. सरकारने या घटनेवर काहीच सांगितले नाही, पण अनेक संशोधकांना वाटतं तो पृथ्वीखालील जगाकडे पाहणारा पहिला माणूस होता. आता प्रश्न येतो, हे सगळं खरंच शक्य आहे का? आधुनिक विज्ञान सांगतं पृथ्वीचा मध्यभाग अत्यंत उष्ण आहे. तिथे तापमान 6000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, जे सूर्याच्या पृष्ठभागासारखं आहे. मग तिथे जीवन कसं शक्य आहे? काही भौतिक शास्त्रज्ञ सांगतात आपल्याला अजून पृथ्वीच्या आतलं पूर्ण ज्ञान नाही आहे. आपण केवळ 12 किलोमीटर खोलपर्यंत खोदू शकलो आहोत. 12 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1% सुद्धा नाही. म्हणजे अजून 99% भाग अज्ञात आहे. म्हणून कोणीच काही सांगू शकत नाही काय सत्य आणि काय असत्य. कदाचित तिथं काही वेगळी ऊर्जा प्रणाली आहे जिथे आपण फक्त फ्रिक्वेन्सी मॅच केल्यावरच पोहोचू शकतो. मित्रांनो, हा सगळा विचार थरारक आहे, पण प्रश्न अजूनही बाकी आहे. जर पृथ्वीच्या आत अजून एक जग आहे तर तिथं कोण राहतात? ते आपल्या जगाशी कधी संपर्कात आले आहेत का? किंवा आपण आधीच त्यांच्या नियंत्रणाखाली आहोत? काय आहे अगर्था सिव्हिलायझेशनचं रहस्य? तिबेटी ग्रंथ, भारतीय पुराण, माया आणि इंका लोकांच्या कहाण्यांमध्येही एक प्रकाशमय साम्राज्य असं वर्णन आहे जे पृथ्वीच्या आतल्या भागात वसलेलं आहे. काही आख्यायिकानुसार हे लोक अतिप्रगत तंत्रज्ञान वापरतात. त्यांच्याकडे जबरदस्त ऊर्जा स्रोत आहे. ते निसर्गाशी एकरूप आहेत. ना युद्ध, ना प्रदूषण, ना भूक, फक्त संतुलन. असं सांगितलं जाते की अगर्टाच्या मध्यभागी एक विशाल नगरी आहे, शांभाला, जी सुवर्ण आणि प्रकाशाने बनलेली आहे. त्या नगरीत एक महागुरू राहतात. ते पृथ्वीवरील प्रत्येक घडामोडीला पाहत असतात. काही साधक म्हणतात प्रत्येक महायुगात शेवटी शांभालामधील लोक पृथ्वीवर प्रकट होतात आणि मानवजातीला नवीन दिशा देतात. 1890च्या दशकात एक रशियन व्यक्ती होता, निकोलस रोईरेच. तो हिमालयात प्रवास करत असताना स्थानिक साधूंनी त्याला सांगितले पर्वताच्या पलीकडे एक गुप्त दरवाजा आहे जो अगर्टाकडे जातो. निकोलसने आपल्या डायरीत लिहिलं, त्याने आकाशात एक चमकणारा धातूचा गोळा पाहिला जो अचानक पर्वतात गायब झाला. स्थानिकांनी सांगितले तो शांभालाचा संदेशवाहक आहे. नंतर निकोलसने UN आणि अमेरिकन सरकारला इनर अर्थ सिव्हिलायझेशन, पृथ्वीच्या आतल्या जगाबद्दल माहिती दिली. पण काही वर्षांनी त्याचे दस्तावेज गायब झाले आणि नंतर तोही कोणाला दिसला नाही. त्याच्या सिक्रेट डायरीमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्या अधिकृत अहवालात नव्हत्या. त्याने लिहिलेले होते, आम्हाला आकाशात उडणारे धातूचे गोळे दिसले. त्यांनी आमच्या विमानांना वेढलं.
आम्हाला एका शहरात नेण्यात आलं जे बर्फाखाली नव्हतं तर एका हिरव्या उबदार भूमीत आहे. तिथे लोक उंच सोनेरी केसांचे प्रकाशासारखी त्वचा असलेले होते. त्यांनी सांगितले, आम्ही पृथ्वीच्या आतल्या जगात राहतो. हा अहवाल क्लासिफाईड म्हणून दडपला गेला. काही दशकांनंतर ती डायरी लीक झाली, पण अजूनही त्याची सत्यता कोणीच सिद्ध केली नाही. पण जर हे सत्य असेल तर मानव इतिहासाला एक नवा अध्याय मिळेल. भारतीय पुराणांमध्येही पाताळ लोक किंवा नरलोक यांचा उल्लेख आहे. ते काही नरक नाही तर पृथ्वीच्या आतील गूढ लोक आहेत. तिथे राहणारे नाग, दैत्य आणि देवांच्या मध्ये असलेले प्राणी पृथ्वीचं संतुलन राखतात. तिबेटी कालनिर्णय ग्रंथांमध्ये म्हटलं आहे, शांबाला हे एक ठिकाण नसून एक फ्रिक्वेन्सी आहे. तिथे फक्त तेच माणसं जाऊ शकतात जे आत्मिकदृष्ट्या तयार आहेत. म्हणजेच अगर्ता हे कदाचित भौतिक ठिकाण नसून एक आपल्या जगाचा आरसा आहे जे आपल्यासोबत एक समान चालतं, पण तिथे टाइम वेगळा आहे. काही लोक म्हणतात मानवजातीची सुरुवात अगर्तामधून झाली. जेव्हा पृथ्वीचं वातावरण बदललं तेव्हा जीवनाची सुरुवात झाली होती. मग काही आत्मे पृथ्वीच्या आतून बाहेर आले आणि बाह्य जगात जीवन निर्माण केलं. म्हणजे आपण पृथ्वीच्या आतील सिव्हिलायझेशनचाच वारस आहोत. कदाचित म्हणूनच आपल्याला अंतर्मनाची ओढ जाणवते. आपल्याला नेहमी आतल्या शांततेकडे आकर्षण असतं. कदाचित ते आपलं मूळ घराचं स्मरण आहे. 2023 मध्ये MITच्या संशोधकांनी सांगितले, पृथ्वीच्या आत एक दुसरी कोर सापडली आहे. ती आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळी आणि मेटॅलिक सॉलिड स्पेअर आहे. काहींचा विश्वास आहे हेच ते ठिकाण आहे जिथे अनोळखी मॅग्नेटिक सिग्नल्स येतात, तर काही जण म्हणतात हे फक्त नैसर्गिक डेन्सिटी डिफरन्स आहे. पण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पृथ्वीच्या आत नेमकं काय आहे? मित्रांनो, हॉलो अर्थ हा विषय फक्त कल्पना नाही तर आपल्या जिज्ञासेचं प्रतीक आहे. आपण अजून पृथ्वीचं सत्य पूर्णपणे जाणलेलं नाही. कदाचित एक दिवस विज्ञान, अध्यात्म आणि मानव एकत्र येतील आणि त्या आतल्या जगाचं रहस्य उलगडतील. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.